नमस्कार. आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज. एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या समस्यांबाबत निवारण करण्यात यावी अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे बिल आदिवासी लोकांना घरकुल योजनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून पैशाची मागणी करीत असताना 6,000 रुपये घरकुल करण्यासाठी दिले आहेत असा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे. त्याचप्रमाणे मसावत, बिलवाडी, सामनेर, नागदुली, एकलग्न या गावांमध्ये आदिवासी समाजात जमातीच्या लोकांना 30 ते 40 वर्षापासून राहत आहेत, तरी या लोकांनी घरकुल अजून मंजूर झाले नाही असा आरोपसुद्धा केलेले आहेत. त्याचप्रमाणे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष भावेश गायकवाड, सचिव कैलास भिल, तालुकाध्यक्ष कल्पना भिल, संघटक अनिल भिल, देवानंद, अमित भिल, इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत. संघटना अध्यक्ष कल्पनाबाई शांताराम भिल. एवढ्या दिवसापासून आमच्या गावात काही सुविधा झाली नाही. आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाते तरी आमचं न्याय कोणी घेत नाही. या माणसाला एवढ्या वर्षापासून खोली नाही, तो शिडगाड करते, त्याला मारायला रोडावर येतात ते लोक. त्यांचा न्याय कोणी करावा? ज्यांनी 6,000 रुपये भरून जागावर दिले पैसे, तरी आमचे खोले येत नाही अजून, तर त्याचे न्याय कोण करावा? त्याच्या म्हणून आम्ही इथं आले दादा जळगावला. पैसे कोणाला दिले होते? त्यांना ना ग्रामसेवक मॅडम, सरपंच यांनी आम्ही स्वतः पैसे दिले 6,000 रुपये जागेच्या, तरी सुद्धा आमच्या जागा नावे लागल्या नाही. आणि परत 6,000 रुपये भरून पाटाची जागा आहे, ती पाटाची जागा पाटापासून 100 फूट जागा, त्या पाटाच्या आधीचे लोक आम्हाला त्रास देतात. आम्ही 100 वर्ष ती पाटाच्या घरापर्यंत असं सिद्ध पाटाची जागावर पैसे घेऊन आणि यांनी 6,000 रुपये घेऊन कोणत्या बिलांच्या नावावर यांनी जागा केल्या हे आमचं म्हणणं आहे. बरं, आता काय मागणी आहे तुमची? आता आम्हाला जागाच मागायची आहे ना, लाईट, पाणी आणि जागा. बरं, आता कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं? हो, मान्य केलं त्यांनी. तुमची जी समस्या आहे बा ती आम्ही मान्य करून तुम्हाला प्रश्न सोडता बा. काय सांगणार भाऊ, काय विषय होता आज नेमका? तर आमच्या काही मागण्या होत्या. माझा समाज घरकुल व जागेपासून स्मशानभूमीचा विषय होता आमचा. व वंचित जे लोक होते समाजाचे, तर त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली होती. जो समाज आमचा ज्या जागेवर राहतो त्या ठिकाणी 30 ते 40-35 वर्षापासून ज्या जागेवर राहत आहे आम्ही, त्या लोकांना ती जागा त्यांची कायमस्वरूपी करून त्यांना शासनाचा व घरकुलाचा लाभ मिळण्याबाबत आम्ही आज मागणी केलेली होती. व जिल्हाधिकारी साहेबांनी काही आपले जे लोखंडे साहेब वगैरे, आज सर्व ठिकाणी आम्ही आज जाऊन मीटिंग वगैरे घेतलेली आहे. मीटिंग घेतल्यानंतर आपले जे सर्व काही आमचे प्रश्न होते त्यांनी ते तात्काळ मार्गी लावलेले. व जे BDO साहेब वगैरे आहे, ग्रामसेवक वगैरे, त्यांना आणखी सोमवार ते मंगळवारपर्यंत आणखी एक मीटिंग आम्ही ॲडजस्टमेंट बोलवलेलं आहे. व आमचे जेवढे प्रश्न होते तेवढे त्यांनी तात्काळ मार्गी लावलेले. या ठिकाणी काय प्रश्न होते नेमके? प्रश्न सर, आमचे जे लोकच्या जागेवर असतात त्यांना घरकुलापासून वंचित राहावं लागते. लाईटचा विषय होता की म्हणजे एक सरपंच, ग्रामसेवक वगैरे यांच्या मनमानीमुळे आम्हाला वंचित राहावं लागतं माझ्या आदिवासी भिल समाजाला. तर ज्या टायमाला सर मतदान वगैरे ज्या टायमाला असतं त्या टायमाला मतदान वगैरे सर्वजण येतात किंवा आदिवासी समाजाचे लोक आहे व त्यांच्याकडे जायचं, मतदान वगैरे घेतलं जातं. पण जेव्हा आमचे काही प्रश्न असतात, आमचा घरकुलचा प्रश्न असतो, पाणीचा प्रश्न असतो, लाईटचा प्रश्न असतो. नागदुली गावामध्ये सर आतापर्यंत एक सुद्धा लाईटचा खांबा त्या ठिकाणी नाही. त्या वस्तीत त्या ठिकाणी सुमारे 300, 400, 500 लोक राहतात. आता या ठिकाणी माझ्यासोबत बाबा आहे. आता या बाबांची लाईट नाही त्या ठिकाणी, या बाबांच्या घरापाशी लाईट नाही, त्यामुळे यांची मुलगी वारलेली आहे. त्या महिलेला 3 मुलं होते. त्या मुलांमधून एक मुलगा 5 महिन्याचा होता फक्त. ती महिला वारल्यानंतर हे बाबांचे लाकूड वगैरे तोडून रोजाचे 200-250 रुपये कमवून त्या 3 मुलांना ते आजपर्यंत वाढवत आहे. आजपर्यंत त्यांना घरकुलाचा व कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे. आणि जो प्रश्न आहे घरकुलाचा, तर ग्रामसेवक वगैरे म्हणता की बाबा तुम्ही उतारे द्या, हे द्या, ते द्या, पण त्यात त्यांचा कोणताही प्रश्न सुटत नाही आहे. आणि जे आमचे लोक आहेत त्यांना घरकुलापासून व शासनाच्या कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाही आहे.
व वंचित राहायला म्हणजे हे आपली मनमानी चालू आहे आपल्या मोठा घोटाळा या ठिकाणी. आदिवासी भिल समाजचा जो पण प्रश्न आहे तो कोणताच पूर्ण होत नाही आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. तर एका गावाचा विषय नाही, या प्रत्येक गावातला हा विषय आहे. कारण की ज्यानं मी आमच्या एकलव्य आदिवासी युवा संघटनेकडून आम्ही एक सर्वे सुरू केला आहे. आम्ही स्वतः जातो, आम्ही दिवसा म्हणजे कामं वगैरे गेले आम्ही कुठे तर आम्ही रात्री वेळ भेटतो. आता काल रात्री पण आम्ही 12 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो. माझी एक टीम आहे, माझी एक नागदुली गावाची, आम्ही टीम वगैरे सर्वे करतो, पुढे समाजाचे प्रश्न हाती घेतो. हाती घेऊन ते प्रश्न घेऊन आम्ही सगळ्या मागण्या करून आम्ही जळगाव येतो. जळगाव करून सगळ्या मागण्या वगैरे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची संघटना व मी व आमची जेवढी माझी टीम आहे आदिवासी समाजाची तेवढ्या आम्ही या ठिकाणी लढायला म्हणजे आम्ही आलेलो आहे आज आणि आम्हाला आमचे प्रश्न वगैरे सगळे मार्गी लागलेले आहेत.